नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सव सोहळा पार पडलाय। शहरातील पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथून जगन्नाथ रथयात्रा उत्सव सुरू झालाय। रथ ओढण्यासाठी एका बाजूला महिलांचा मोठा सहभाग होता, तर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नाशिकच्या नांदूर नाकात पिकअप गाडीचा अपघात झाला। या परिसरातून मंत्री छगन भुजबळांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीनं आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त वाहकाला गाडीतून बाहेर काढलं, तर भुजबळांनी अपघातग्रस्त वाहकाची विचारपूसही केली। कोल्हापुरात अलमट्टीची उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संघर्ष समितीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती, तर आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, राजू शेट्टी यांची उपस्थिती होती। पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला सांगली पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे। चारित्र्याच्या संशयातनं पत्नीची हत्या केल्याची कबुली पतीने दिली। पिंटू पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। हत्येनंतर पिंटू पाटील आपल्या दोन्ही मुलांसह पसार झाला होता। पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातनं अटक केली आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद आणि कुकसा परिसरातील उतावळी नदी दुथडी भरून वाहत होती। नदीला पूर आल्यामुळे पुलगाव जालना राष्ट्रीय महामार्गावरील कुकसा फाट्याजवळची हमीद शहा यांचं हॉटेल पाण्याखाली गेलं। यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शेती कामांना वेग आला, तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल 5000 रेनकोट वाटप करण्यात आले। प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कौंडण्यापूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी माता रुक्मिणीला वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण केली। त्यानंतर बावनकुळेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा झाली। चंद्रपूर शहरातील पठाणपुरा इथं वर्दळीच्या मार्गावर वीज वाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त झाले। याचा वृद्धांना, महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। खोदकामामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। चिखलामुळे अंदरमावळातील डाहली कांबरे घाटात अवजड कंटेनर चिखलात रुतून बसला, त्यामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। एकीकडे मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे हा कंटेनर रस्त्यात अडकल्यानं संपूर्ण रहदारी बंद झाली होती। काही वेळानं स्थानिकांनी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं हा कंटेनर बाहेर काढत वाहतूक सुरळीत केली। नाशिकच्या कामगार नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। रस्त्यावर विजेची वायर लोंबकळत असल्यानं मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। ही वायर काही वेळा वाहनांमध्ये अडकल्याच्या घटनाही घडल्या, त्यामुळे महावितरणनं याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। अकोल्यातील अकोट शेगाव मार्ग पावसामुळे बंद झाला। जोरदार पावसामुळे अनेक भाग प्रभावित झालेत। पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आला, मात्र नदीमुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। देहूतील 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। हा पूल जुना झाल्यानं या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी पूल बंद करण्यात आला। या ठिकाणी प्रवेश बंद असल्याचं सूचना फलक देखील लावलंय।